नमस्कार. गेल्या महिन्यापासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर अगदी मार्च महिन्यातच आपण प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या आणि पंचनामे सुरू करण्यात आले होते. फळबागाच्या बाबतीत देखील वेगळा आपल्याला निर्णय घ्यावा लागला आणि विद्यापीठाची समिती आपण पाठवली होती. खास करून आंब्याच्या बागांच्या बाबतीमध्ये, आंब्याच्या झाडांच्या बाबतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोहर गळून पडलाय. हे लक्षात आल्यानंतर या विद्यापीठाच्या अभ्यास गटाच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून अहवाल देण्यात आला आणि आपल्याला कल्पना आहे की आता फळबागांचे देखील पंचनामे चालू आहेत. जेवढं लवकर शक्य होईल तेवढे हे अहवाल राज्य सरकारकडे पाठवले जात आहेत आणि त्याचा आपण निश्चित पाठपुरावा करतोय. लवकरात लवकर मदत मिळावी या अनुषंगाने. पीक विम्याच्या बाबतीत देखील आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की 2025चा पीक विमा हो या बाबतीत आपला अतिशय ताकदीने नियोजनबद्ध पाठपुरावा चालू आहे. संबंधित आपले जे कृषी सचिव आहेत ते सध्या इलेक्शन ड्युटीवरती असल्यामुळे, निवडणुकीच्या प्रक्रियेत असल्यामुळे परराज्यामध्ये पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल. त्यांच्याकडे आता सुनावणी होणार आहे. आपण जे काही अहवाल कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पाठवले होते त्यावरती विमा कंपनीने काही आक्षेप घेतलेत आणि त्याची सुनावणी हे कृषी आपले सचिव आहेत त्यांच्याकडे होणार आहे. लवकरात लवकर ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पाठपुरावा आहे आणि जसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं निश्चितपणे मी आपल्याला कळवेन. 2020 आणि 21चा विषय हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचं हिअरिंग जे सुनावणी जी आहे ती पुढची होणार आहे. आपले वकील आणि सरकारच्या वतीने विशेष घेतलेले वकील हे उपस्थित राहतील. त्या बाबतीत देखील योग्य पाठपुरावा चालू आहे. कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागली, कोणामुळे ते आपल्याला माहिती आहे, पण त्या बाबतीत कुठेही आपण हायवे होऊ देणार नाही. पूर्ण ताकदीने आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा राहणार आहे. अजून एक दोन चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळा यांची निवड झालेली आहे. त्या सर्व संबंधितांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण आता एक दोन निर्णय घेतोय. आपल्यापर्यंत ते आलेही असतील. एक म्हणजे